आज इंटिरियर डिझायनिंगची डिमांड खूप वाढली आहे, पण त्या प्रमाणात एक्सपिरियन्स डिझायनर्स अजूनही कमी आहेत. नवीन लोक या फील्डमध्ये भरपूर येत आहेत, पण त्यांना काम मिळत नाहीत आणि दुसरीकडे कंपन्यांना योग्य कॅन्डिडेट्स मिळत नाहीत. गेल्या महिन्यात आम्ही काही इंटरव्ह्यूज घेतले, त्यामध्ये बरेच मुलं मुली नवीन होते. त्यांना बेसिक कन्सेप्ट्स माहिती होत्या, पण प्रॅक्टिकल नॉलेज आणि इंडस्ट्री एक्सपोजर खूपच कमी होता. आणि हे त्यांच्या चुकीमुळे नाही, तर आपल्या इथे अजूनही या इंडस्ट्रीमध्ये प्रोफेशनल एक्सपोजर आणि प्रॅक्टिकल लर्निंग खूप कमी आहे. अनेक कॅन्डिडेट्स मला हेच सांगत होते की मॅडम, आम्ही नवीन आहोत आणि त्यामुळे आम्हाला प्रोजेक्ट मिळत नाही, त्यामुळे एक्सपिरियन्सही मिळत नाही. पण मला वाटतं इथेच सर्वात मोठी चूक होते. प्रोजेक्ट नाही मिळाला म्हणून शिकायचं थांबायचं नसतं. तुम्ही स्वतः इमॅजिनरी प्रोजेक्ट डिझाईन करू शकता, पिंटरेस्ट वरून रेफरन्स घेऊ शकता, यूट्यूब आणि गुगल वरून मटेरियल, लाइटिंग, स्पेस प्लॅनिंग आणि कन्स्ट्रक्शन टेक्निकचा अभ्यास करू शकता. प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नसेल तरी तुम्ही थेरॉटिकल नॉलेज वापरून एक स्ट्रॉंग पोर्टफोलिओ क्रिएट करू शकता. आणि खरं सांगायचं झालं तर इंटरव्ह्यूमध्ये आम्ही फक्त तुमचा एक्सपिरियन्स बघत नाही, तुमचं इमॅजिनेशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि शिकण्याची तयारीही बघतो. तुमचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग असेल तर तुम्ही नवीन असूनही तुम्हाला संधी मिळू शकते. आणि हो, आम्ही इंटर्नशिपमध्येही चांगला स्टायफंड देतो, कारण प्रत्येक जण हे चांगल्या करिअरसाठी आणि चांगल्या इन्कमसाठीच काम करत असतो. पण त्याचबरोबर एकच अपेक्षा आहे, तुम्ही स्वतःला इतकं कॅपेबल बनवा की तुमच्या टॅलेंटमुळे तुम्हाला हायर करण्याचा निर्णय आमच्यासाठी सोपा झाला पाहिजे.